मंडळी काय रस्त्याचा नजारा आहे, असं सगळं तुम्ही पिक्चरमध्येच स्क्रीनमध्ये बघितलं असेल. गेले 60 किलोमीटर आम्ही अशाच सनसनाटी रस्त्यावर राईड करतोय. रोड बघा, रोड कसा पॅरलल चालला, एक नंबर. ते आहे आजचं आपलं डेस्टिनेशन, उमलिंगला पास. दरड बघा ना कसे कोसळले आहेत, पूर्ण दगडी रस्त्यावर आलेले आहेत आणि ते रस्त्याला भेगा पण पडलेत. त्यामुळे हा रस्ता आहे ना ढासळू शकतो. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. पुन्हा एकदा तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. तर कसे आत फिरताय ना, फिरायलाच पाहिजे आणि आयुष्य खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, मुंबई लडाख मुंबई ॲडव्हेंचर राईडमध्ये आज आम्ही आहोत न्योमामध्ये आणि आज आम्ही न्योमामधून चाललेलो आहोत हानलेमधला उमलिंगला पास कवर करण्यासाठी. तर आधीच्या एपिसोडमध्ये आपण निघालो होतो पँगॉंग लेकपासून. तर पँगॉंग लेकपासून रात्री झाला होता थोडासा उशीर, त्याच्यामुळे आम्ही न्योमामध्येच होमस्टे घेतला होता. इथे मस्त होमस्टे होता, तर इथेच आम्ही राहिलो होतो आणि इथे आजसुद्धा राहणार आहे. म्हणजे 2 वस्ती इथेच. आज फक्त बॅगा वगैरे काही घेतल्या नाही आहेत आणि आम्ही फक्त रेन लायनर वगैरे आणि आतमध्ये डबल टिबल सगळं घातलेलं आहे. कारण हा जो पास आहे ना, तो 18,500 फुटाहून जास्त उंच आहे. तर तो कवर करण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत. आणि बघूया, आत्ता तर वेदर खूप चांगलं आहे, आत्ताचं वेदर चांगलं आहे आणि सकाळी 6 वाजता उठून आम्ही लवकर निघायचा प्लॅन केला आहे आणि लवकरात लवकर येऊ थंडीच्या आधी. तर बघूया कसा का आजचा आपला राईड ॲडव्हेंचर होणार आहे. तर खारदुंगला पास जेव्हा आपण कवर करायला गेलो होतो ना, तेव्हा मस्त असं स्वर्गसुख अनुभवलं. तर हे त्याच्याहूनसुद्धा उंच आहे. तर बघूया आम्हा तिघांना कसा काय एक्सपिरियन्स येणार आहे. आणि जगातला सगळ्यात उंच मोटरेबल पास कवर करण्यासाठी आज आम्ही निघत आहोत या न्योमा गावामधून. तर चला आपल्या राईडला सुरुवात करूया. आणि इथे एक भाऊ हे बेंगलोरवरून आलेले आहेत. इथे आपली गाडी कोल्ड वगैरे करून सगळं रेडी आहे आणि इथे लडाखी गाणं लावलेलं आहे. सकाळची सुरुवात अशी झालेली आहे आमची, लडाखी गाणी वाजवत आम्ही जात आहोत. तर चला फायनली बघूया कसा काय 200 किलोमीटरचा जाऊन येऊन प्रवास आहे, 200-250 किलोमीटरचा. लेट्स सी. खूप एक्सायटेड आहे. लाईफमधला सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस आजचा असणार आहे. हायेस्ट मोटरेबल पास कवर करण्यासाठी आपण चाललो आहोत. चला, जय शिवराय. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर म्हणजे हानलेच्या होमस्टेपासून आम्ही न्योमाच्या होमस्टेपासून आम्ही निघालोत. इथून 75 किलोमीटरवर आहे हानले आणि तिथून आय थिंक 50 किलोमीटर असेल. म्हणजे टोटल 120 किलोमीटर जाऊन असेल. 120 किलोमीटर येऊन 250 किलोमीटरची राहील. आणि पेट्रोल कॅन एक घेतलेला आहे. निशान भाऊंच्या गाडीमध्ये पेट्रोल फुल आहे, एकनाथ भाऊंच्या गाडीमध्ये फुल आहे, माझ्या रुस्तममध्ये सुद्धा फुल आहे आणि आपण एक 5 लिटर एक्स्ट्रा माझ्यासाठी घेतलेलं आहे, कॅरी केलेलं आहे. तर बरीचशी रायडर मंडळी काल इथेच राहिली होती. कारण जे वर्ल्ड्स हायेस्ट पेट्रोल पंप आहे इथे इंडियन ऑइलचं, तर ते 7 वाजता बंद होतं. जर कोणी येणार असेल तर नक्की लक्षात ठेवा. वाव, काय पक्षी उडतो आहे. 7 वाजता बंद होतं आणि आता सकाळी 8 वाजता ओपन होतं. तर आम्ही 6:45 वाजता भरलं, तिघांनी भरलं आणि त्यांनी बंद केलं. म्हटलं काय नशीब आहे यार. आणि त्याच्यानंतर इथे बरीचशी 15-20 रायडर मंडळी आली आणि त्यांना पेट्रोलच नाही भेटलं. आणि त्यांच्याकडे होत्या सगळ्या हायर CCच्या गाड्या, ज्यांचं ॲव्हरेज कमी असतो. तर आता सगळे निघतील आणि आता आपल्याला जायचं आहे पहिल्यांदा हानलेमध्ये. ते ॲस्ट्रॉनॉटिकल जी मशीन आहे ना, ती पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे. तिथून चंद्र, सूर्य, तारे आपण पाहू शकतो. तर ते पाहून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. आता वाजलेले आहेत 8:00 आणि आपल्यासोबत आपण फक्त कॅमेरा ॲसेसरीज घेतला आहे
आणि टॉप बॉक्स मी रिकामा घेतला आहे कारण फोटो वगैरे काढताना जरा लुक आला पाहिजे. तर म्हणजे 8:08 वाजले 8:08 आणि आता पेट्रोल पंप ओपन होईल आणि इथे आहे द वर्ल्ड्स हायेस्ट अल्टिट्यूड पेट्रोल पंप इंडियन ऑइलचं. 13,864 सॉरी 684 13,684. तर जगातल्या सगळ्यात उंच पेट्रोल पंपला आपण पेट्रोल भरलेलं आहे. अजून काय मोठी गोष्ट असणार आहे. म्हणजे लाईफमधलं ते पण एक बकेट लिस्टमधलं आपण कंप्लीट केलेलं आहे. क्या बात. मंडळी काय रस्त्याचा नजारा आहे. असं सगळं तुम्ही पिक्चरमध्येच स्क्रीनमध्ये बघितलं असेल पण तुम्ही पाहतायत आपल्या यूट्यूब चॅनलवर. यार एक नंबर. आणि मला असं वाटतं त्या डोंगराच्या पलीकडे असणार आहे उमलिंगलाचा डोंगर. बराच लांब आहे म्हणजे इतक्यात काय दिसणार नाही आपल्याला पण किती उंच उंच डोंगर आणि काय हा रस्ता. हो 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 लाजवाब यार. संध्याकाळचं रूप वेगळं असतं, सकाळचं रूप वेगळं असतं. सुजलाम सुफलाम माझा भारत देश. क्या बात. रोड बघा, रोड कसा पॅरलल चालला एक नंबर. तसा एकदम सरळ. ए डिंचिक 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 डिंचिक. तो बघा एंडलेस. क्या बात आहे यार. काय रस्ता आहे. काय भारी आहे ना. पिक्चरची शूटिंग करायला काय मजा आली इकडे. हो तेच ना. एकदम स्मूथ चालते गाडी. ते बघा निशान भाऊ तिकडे चाललेत कसे चालवतात ते बघा. एकदम केवढे मुंगीसारखे दिसतात. क्या बात. तर मंडळी आहे रोंगो गाव आहे. रोंगो रोगो पण बोलतात, रोंगो पण RONGO रोंगो. तर इथे जवळपास आहे ना आर्मीचंच भरपूर आहे. इथे लामो रोंगो या साईडला सगळ्या आर्मीचंच आहे. राहणारी मंडळी बरीच कमी आहेत. तर आपण तिथे राहिलो आहे नियमामध्ये. तिथे वस्ती जास्त आहे, इथे वस्ती थोडी कमी आहे. तर तुम्ही रात्री कुठे अडकलात तर तुम्हाला स्टे करायचं असेल तर नियमामध्ये स्टे करा. हे बघा मजबूत बायकर आहे. क्या बात. हो हो. तर मंडळी समोर बघताय ते आहे आजचं आपलं डेस्टिनेशन उमलिंगला पास. आणि रस्ता बघा काय सुंदर आहे यार. एक नंबर एक नंबर. ओहो माझा माईक अटॅच नाही पण वाऱ्याचा आवाज येईल पण मी ओरडून बोलतोय. त्या बात आहे कारण जोशच तसा आलेला आहे आपल्या अंगामध्ये. कारण पँगॉंग लेकला आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर जो जोश उरी भरला ना. अरे बाबा बाबा. रस्ता बघा डायरेक्ट चालला ढगात. रस्ता डायरेक्ट चालला ढगात. अरे माझ्या बाबा. इधर काय दिसतंय ना भारी. एक नंबर. जन्नत से भी ऊपर भाई. कोण बोलेल स्वर्गात जायचं. मी तर स्वर्गाच्या वर एक पायरी चढून आलोय सांगेल. क्या बात है मेरी जान. एक नंबर जबरदस्त. हे आपले भाई लोग कसं आहे ना मंडळी. जर पाहिलेल्या स्वप्नांना प्रयत्नांची साथ असेल ना तर अशक्य वाटणारे स्वप्नही एक दिवस वास्तव बनते. कारण अशक्य हा शब्द आणि विचार हा नेहमी प्रयत्न सोडणाऱ्यांसाठीच असतो आणि प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही. एकतर ते यशापर्यंत घेऊन जातात किंवा त्या प्रयत्नातून एक सुंदर अनुभव शिकवून जातात. मंडळी गेले 60 किलोमीटर आम्ही अशाच सनसनाटी रस्त्यावर राईड करतोय ना.
कुठला माणूस चालतोय ना, काय टपरी आहे ना काय आहे. आजूबाजूला बघू शकता पूर्ण वाळवंट, वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर आणि तिथे हिमालयन डोंगर. काय भारी एक्सपिरियन्स आहे. तर म्हणजे आता आपण हानलेमध्ये पोचलो आहे आणि या संपूर्ण एरियामध्ये ना स्टार गेजिंग केली जाते. जर तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमिकलमध्ये इंटरेस्ट असेल, म्हणजे आकाशगंगा वगैरे पाहण्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून तुम्ही या हानलेमध्ये स्टार गेजिंग करू शकता. हे हानले फेमस आहे स्टार गेजिंगसाठी. तर इथे तुम्ही तुमचा टेंट सेटअप आणू शकता, नाही तर इथे काही स्टार गेजिंग करणारे संस्थासुद्धा आहेत, त्यांच्याशी मीटअप करून तुम्ही स्टार गेजिंग करू शकता. आणि इथून काय मस्त दिसत असेल सगळं. रात्री इथे थांबलात तर बेटर आहे. हानलेमध्ये लोक त्यासाठीच येतात, रात्री स्टे त्यासाठीच करतात. तर इथे स्टे ऑप्शन आहेत हानलेसाठीचे. हे बघा, इथे कॅफेला पण नाव काय दिलं आहे, मिल्की वे कॅफे. म्हणजे तुम्हाला इथे मिल्की वेसुद्धा दिसणार. हो. तर मंडळी, सकाळी वेळेत निघाल्यामुळे वेळेत आहोत आपण. तर 9:45 वाजलेत. तर विचार केला 1 तासामध्ये आपण ती ॲस्ट्रॉनॉटिकल ऑब्झर्वेटरी बघून यावी. बघूया. तर आता आहे वेळ, तर आपण सुद्धा बघूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया. आणि त्यानंतर उमलिंगलाचा प्रवास करूया आपण. तर म्हणजे तिकडे ऑब्झर्वेटरी, आणि ऑब्झर्वेटरीला जाताना इथून एंट्री करायची. नितीन पाष्टे. तर म्हणजे ही ॲस्ट्रॉनॉटिकल जी ऑब्झर्वेटरी आहे ना, ती खूप उंचावर आहे, टेकड्याच्या म्हणजे एका डोंगराच्या वरच आहे. कारण तिथून जो व्ह्यू येईल ना आपल्याला, आणि हे आपण सगळं हाईक करतोय, चढतोय, तिथून पोचल्यावर व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसं मस्त हिमालयन पर्वत आपल्या डोळ्याच्या समोर असतील. तर मंडळी, आम्ही आता पोचलो आहे लडाखमधील हानले येथील ॲस्ट्रॉनॉटिकल ऑब्झर्वेटरी जी आहे ना, ती पाहण्यासाठी आलो आहे. आणि ती पाहण्यासाठी इतकं वर गाडी घेऊन आलो आहे ना, जबरदस्त. तर बघा, बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये मी पाहिली होती, तर मला पाहण्याची खूप इच्छा होती. तर म्हटलं वेळेत आहोत, पाहून घेऊया. नाही पाहिली तर नंतर मनात खंत राहील. तर म्हणजे असं चालत गोल गोल राऊंड करत जायचं आहे. चला. केवढा मोठा टेलिस्कोप आहे बघा. काय भारी संशोधन आहे ना. तर मंडळी, कशी वाटली ही ॲस्ट्रॉनॉटिकल ऑब्झर्वेटरी नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर ही आहे लडाखमधील हानले येथे. आणि तुम्ही इथे रात्री आलात ना, तर स्टार गेजिंगसुद्धा करू शकता. आणि इथे ना काही स्लाईड्स होत्या, तर त्या स्लाईड्ससुद्धा मी दाखवलेल्या आहेत. म्हणजे ऑब्झर्वेटरीमधून घेतलेले जे पिक्चर्स आहेत ना, ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आता आपल्या गाड्या स्टार्टअप करूया आणि फायनली आपल्या ड्रीम ॲडव्हेंचर राईड टुवर्ड्स हायेस्ट मोटरेबल पास, उमलिंगला पास, याच्या दिशेने प्रस्थान करूया. चला. तर मंडळी, इथे ना रस्त्याचं डिव्हिजन आहे. जेव्हा तुम्ही हानलेला याल ना, तर हा आहे हानले आणि इथून एक रस्ता वर जातो. इथे लिहिलेलं आहे बघा, आय लव्ह हानले. आणि तुम्हाला फोटाईल करून रस्ता आहे HQ 90 तिथे RCC. आणि हानले हे गाव आहे.
हे गाव हाणले आणि आपण जी ॲस्ट्रॉनॉटिकल ऑब्झर्वेटरी बघितली ना, त्यासाठी इथून 5-6 किलोमीटर तुम्हाला तिकडे वर जावं लागतं. तर आता आपण हा फोटाईलचा रस्ता घेऊन जाऊया आपण आता उमलिंगलाच्या दिशेने. तर हा रस्ता आपला जातो उमलिंगलाच्या दिशेने. मंडळी, जसं की तुम्हाला माहिती आहे, यशाकडे जाणारा मार्ग कधीच सोपा नसतो. खूप काही हर्डल्स आपल्याला पार करावे लागतात. तर मुंबई लडाख मुंबई या प्रवासाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा उमलिंगला टॉप, जगातला सगळ्यात हायेस्ट मोटरेबल पास, याच्याकडे प्रस्थान करताना आम्ही आता चाललो आहे. पण रस्ता बघा हळूहळू असा स्टीफ होत चालला आहे ना, म्हणजे गाडीवर लोड पण नाही आहे तरी गाडी आपली 25-30च्या स्पीडला आहे. काही नाही रुस्तम, जाऊ आपण. आपण काय हार मानणाऱ्यातले नाही आहोत. इथपर्यंत केलं आहे, उधर भी जाएंगे हमारे हमारे. आणि रस्त्याला रायडर्स वगैरे मागे पुढे कोणीच नाही, आम्ही दोघंच आहे. आणि आमच्यातला एक रायडर एकनाथ भाऊ ते भटकलेत, सकाळपासूनच भटकलेत. म्हणजे जे आम्ही 8 वाजता निघालो ना, ते होमस्टेच्या बाहेर लेफ्ट मारला राईट मारला काय माहितीच नाही. आम्हाला वाटलं पुढे गेले, आम्ही त्यांना चेस करायला निघालो. तर भाऊ, हो ते भाऊ काय कुठे गेले काय देवाला माहिती. ते गाणी लावतात मस्त, एक नंबर, आपल्या स्पीडमध्ये चालतात, भारी. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला तर प्रत्येक गुंतागुंतीतून मार्ग शोधण्याची ताकद आपोआप निर्माण होते. हेच या रस्त्याकडे पाहना. वरून पाहिलात तर किती गुंतागुंतीचा वाटतोय, पण ते जेव्हा आपण हळूहळू याच रस्त्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो ना, तेव्हा तोच रस्ता अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला वाट उमगवून देतो. जेव्हा प्रवासातील विचार सकारात्मक असतात तेव्हा कोणी कितीही काहीही बोलू दे, पण गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या वाटा मात्र हळूहळू सरळ होऊ लागतात. ते म्हणतात ना, आपल्या चुकांमधूनच माणूस घडत असतो. कारण संकटे आपल्याला कधीच थांबवण्यासाठी नसतात, तर ती आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी असतात. तर म्हणजे आत्ताच आपण ना या मस्त अशा घाटालूसचा ड्रोन शॉट घेतला. आणि ड्रोन जेव्हा उतरवलं ना, तर इथे हा ऑक्सिजन सिलेंडर मला टाकलेला भेटला. तर याच्यावर आपण इंस्टाग्रामवर रील बनवलेली आहे, ज्यानेसुद्धा टाकले ना साला लाज वाटली पाहिजे. तर आता आपण पुढचा प्रवास करूया, कारण दिल्ली अभी दूर आहे, खूप मोठी जर्नी आपल्याला आज पल्ला गाठायचा आहे. चला गणपती बाप्पा मोरया. आणि तो भेटलेला ऑक्सिजन सिलेंडर मी सोबत घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित असा डस्टबिनमध्ये टाकूया आपण. पण लाज वाटली पाहिजे रे. ज्याला कोणाला दम लागला असेल त्याने त्याचा वापर करून झाल्यानंतर साल्याने ते असं निसर्गात टाकून दिलं. अरे तुला टाकायचं तर कचरापेटीत टाक ना, कल नाही काडीची आणि चड्डी नाही नाडीची, असे झाले. चला, पण असं काय दिसलं तर आपण तरी सुजाण नागरिक बनून ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा. हो, काय निसर्ग, वेट लावलं मला, वेट लावलं आहे. काय एक्स्ट्रीम टॉपला चढतोय. मगाशी आम्ही तिकडे होतो, असं 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 आणि इथे आलो. आणि बघा ना, त्या पर्वत रांगेंच्या टॉपला आलो आणि हे 2 डोंगर मग एवढे उंच वाटत होते, ते आता एवढे खाली वाटत आहेत ना. काय दिसतोय हा नजारा, वेड लावले रे. काय दिसतंय हे घाटालूप, जबरदस्त जबरदस्त. मंडळी, लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. काय दिसतं यार. आणि जशी नजर खाली जाते ना, तशी भीतीसुद्धा वाटते. आणि सेफ्टीसाठी बघा इथे हे बॅरिकेडिंग दगडांचं करून ठेवलेलं आहे. अशा आपल्या किल्ल्यांना कसं बुरुज बांधतो आपण, त्या प्रकारचं बांधकाम दगडांचं करून ठेवलेलं आहे. हे बघा वर इथे तुम्हाला दिसेल. त्यामुळे कसं काही ॲक्सिडेंट झाला तर तो थोडासा कंट्रोलमध्ये राहील. आणि असेंडला आता आपली गाडी फक्त 15, 20, 25च्या स्पीडला आहे, कारण आपण खालून बघितलेला डोंगर आता वर आलो. आता
सुपर्ब. या रस्त्याला बाकी कोण दिसतच नाही आहे, आम्ही दोघंच राईड करतोय. मगाशी 2 बायकर्स गेले पण ते सानाट गेले, ना. हो, क्या बात आहे. या डोंगरावरून त्या डोंगरा, तिकडून तिकडे. आणि ही माझी रिअल स्पीड आहे इकडे. म्हणजे विचार करा काय पेशन्स लेवल आहे आपले. झुक अगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत काडी. पळते डोंगर पाहूया, उमलिंगला पासला जाऊया. पळते डोंगर पाहूया, उमलिंगला पासला जाऊया. चल रे रुस्तम टुनुक टुनुक, चल रे रुस्तम टुनुक टुनुक. हो मंडळी, दरड बघा ना कसे कोसळले आहेत. पूर्ण दगडी रस्त्यावर आलेले आहेत आणि ते रस्त्याला भेगा पण पडलेत. त्यामुळे हा रस्ता आहे ना ढासळू शकतो, तर खालून त्याला पकड देण्याची गरज आहे. त्या बघा ह्या दरडी कोसळून कशा आलेल्या आहेत. आणि आपण आता काय टॉपला आलेलो आहे यार. बाबा मला खाली बघूनच भीती वाटते. बाबा राम 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 राम. चल नित्यावर, चल नित्या. आणि असे स्टीप चढ आहेत ना, गाडी एकदम हळू 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 हळू. मागाशीच बोललो होतो यशाचा मार्ग सोपा नसतो. त्यामुळे असे कठीण मार्ग या मोटरेबल पाससाठी आपण पार करतोय. आणि काय हे दरड कोसळले बाबा. कोणाचं काय नुकसान नको होते बस. बाकी काय, कोसळचं तर कोसळ, नैसर्गिक आहे ते. फक्त कुणाला दगाफटका नाही झाला पाहिजे बस. हा याहू मंडळी, बर्फ दिसायला सुरुवात झालेली आहे. हा फेसाळलेला बर्फ, क्या बात. अरे कडक आहे, त्याला टणक आहे. हा टणक बर्फ आहे. हा टणक आहे. जाऊ द्या, हात नको ओले करूया, पुढे जाऊया अजून. तर बघूया खारदुंगलाच्या कंपॅरिझनला किती काय बर्फ भेटतोय. पण आजचं वातावरण थोडंसं चांगलं आहे, त्याच्यामुळे लेट सी हो फॉर द बेस्ट. उमलिंगला येताना 5 लिटर कॅन घेऊन या. जर तुमची टाकी 5 ते 6 लिटरची असेल तर 5 लिटरचं कॅन लागणार, कारण जातानाच 150 आणि येताना 150. तर 200चा रेंज असेल तर 100 किलोमीटरची तफावत होऊन जाईल. तर आता आपण उतरतो आहे, तर हळूहळू ब्रेक अप्लाय करायचं आहे, कारण कंट्रोल नाही झालं तर मुसीबत. आणि एवढा वर चढलेलो, कशाला उतरवतो रे. असा जॉईंट केला असता आणि दाखवलं असतं उमलिंगला पास. काय रे देवा, परीक्षा घेतोस. आता थांबलोय थोडा वेळ, म्हटलं एक 5 मिनटं ब्रेक घेऊ, गाडीला पण थोडा आराम. आणि घरून आणले डीमार्टमधलं काजू बदाम खाऊया, थोडीशी भूक लागले. आणि एनर्जी बार आणले होते आपण, प्रोटीन बार, ते सुद्धा खाऊया. पण एक कचरा आपल्याला आपल्यासोबत न्यायचा आहे, नाही तर भरपूर जण कमेंट करतात कचरा टाकू नको. माहिती आहे मला, आम्ही पडलेला कचरा उचलतो. बाईक वाला लेटा इकडे, बाईक वाला येतो ना दुसरा, तो मागचा येतो तिथे झोपला. आपल्याशी बोलत होते ना दोघं. मस्त प्रोटीन बारचा आनंद घेताना या निसर्गामध्ये. मंडळी उतरून बघा ना, इथं फाटे बघून बापरे, एकदम स्टीफ आहे, एकदम स्टीफ. आता आपल्याला हा 10 ते 12 किलोमीटर रस्ता उतरायचा आहे, त्यानंतर 30-35 किलोमीटर परत चढायचं आहे आपल्याला उमलिंगला टॉपला. हो 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 हो, बाबा 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 बाबा, तिथे बघा, तिथे बघा, तिथे बघा, नका बघू, नका बघू, तिथे बघा, नका बघू. हो, काय भारी आहे, काय भारी आहे. सावकाश 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 सावकाश, कारण पुढे आहे वाळू, वाळूतून टायर घसरणार आरामात. ओके फाईन, चलो. मंडळी केवढा तीव्र उतार आहे यार, म्हणजे हे घाटालूप संपतायत की नाही असं वाटतं आता.
कंटाळा आला याचा, घाबरून घाबरून आता वैतागलो. कारण प्रत्येक टर्नला एवढं काळजीपूर्वक वळवतोय ना, कारण खाली बघितलं तर डायरे हो. आणि हा बघा कसा गेला रस्ता, तिथून तिथे रस्ता दाखवतो तुम्हाला. हा बघा हा रस्ता इथून असा तिथून 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 उतरायचं आपल्याला, तिथून तिथून तिथून. इथे कोणतरी बायकर थांबला आहे इथे. ऑल वेल है, तबीयत ठीक है ना? Everything is good. I'm just chilling. अच्छा, नज़ारा एंजॉय कर रहे हैं. अरे क्या बात, एक नंबर एक नंबर. हैप्पी जर्नी हैप्पी जर्नी. कहाँ से हो आप? I'm from Hyderabad. हैदराबाद. ओके ओके ग्रेट. हमको लगा कि कुछ दिक्कत तो नहीं ना? No. Just sitting and chilling. यस यस यस, लाइफ का टेंशन दूर करने का. चलो ऑल द बेस्ट. यस यस यस. मस्त बघा काय नजारा आहे, मस्त असा नजारा पाहून तो शांत. हो रोड बघा ना बाबा. हो मस्त शांत, डोकं शांत ठेवून बसला ना. यही तो होता है. म्हणजे हीच ती वेळ आहे स्वतःला स्वतःचे प्रश्न विचारण्याची. हां म्हणजे एकांतात बसून की बाबा आपल्या लाईफमध्ये काय चाललं आहे, प्रत्येकाने आपापल्या लाईफबद्दल विचार करावा. अशा ठिकाणी आलात तर अजून दोन. तर मंडळी फायनली आपण तो डोंगर पार करून आलेलो आहे. तिकडे आहे 40ला टॉप, 18,124 समथिंग, 18,124. तर तो असा 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 करत फायनली इथे आलो आहे. आणि इथून हा रस्ता जातो किओलकडे. तर जाताना आम्ही हा रस्ता घेणार आहे. आणि इथे बघा लिहिलं आहे हानलेला जायला. तुम्हाला तर 40ला टॉप करून हानले जाऊ शकता. आणि उमलिंगला आणि चिसुमले तुम्ही इथून लेफ्ट करून उमलिंगला जाऊ शकता. तर इथून आय थिंक अजून 50-60 किलोमीटर असावं असं वाटतं आहे. आणि चिसुमले 12 किलोमीटर आहे इथून. त्यानंतर नुरबुला टॉप 26 आणि जुरसार 65. ये उमलिंगला और कितना है? इधर से 20 मिनट और आधा घंटा 50 मिनट लगेगा. अच्छा, मम्मी के साथ गए थे? क्या बात है. कितना उम्र रहेगा? 64. क्या बात है, वेल डन. इनका 62 है. वेरी गुड. ये राइड करते हुए आए. ये यांची आई है. ग्रेट ग्रेट. अभी ऊपर से आए हो मिंगला. वैसे चंडीगढ़ से. चंडीगढ़ से. मुंबई से. हाँ वहाँ से राइड करके. हाँ, वो स्कूटी है भी. ये स्कूटर मेरा है. स्कूटी है मेरा, ये रनिंग है. अच्छा, हाँ. उसमें दिक्कत नहीं थी कोई? नहीं नहीं. पूरा टॉप चढ़ के आया. अच्छा ठीक है. तो अभी इधर से हाँ 20 मिनट लगेंगे. उधर से एक रास्ता ऐसे ऊपर जा रहा है. वहाँ हाँ. ऊपर जाने में आधा घंटा लगेगा. ओके. तो में ठंड बहुत है. हाँ हाँ. इसीलिए रेनकोट पहन के रखा है. मंडळी काय जज्बा आहे बघा. आपल्या 64 वर्षाच्या आईला घेऊन राईड करतोय. क्या बात आहे. हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ ब्रो. हां क्या बात आहे. आणि आता परत आम्ही उतरलो 3 तास. बा चला जाऊन या फटाफट. मंडळी मला असं वाटतंय तो तिकडे उमलिंगला आहे. आणि इथे बघा ना हे कसे गवताचे पुंचके म्हणजे काय ते वेगळ्याच प्रकारचं रोपटे आहे ते. आणि त्याला आजूबाजूला पर्पल कलरचे कुठे कुठे फुलं आलेली आहेत, कुठे कुठे पिवळ्या कलरची फुलं आलेली आहेत. आणि डोंगर किती सुंदर दिसतो हिरवा. आणि त्याच्यानंतर तो उन्हाळ तिथे उघडा पडला आहे.
त्याच्यावर काय नाही. हे किती असं वाटतं छोटे 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 असे किडे ते उलटे असतात ना ते असे थांबून राहिलेत. तर अपनी मंजिल वहाँ पे है, अपना इंतज़ार कर रही है. खूप छान वाटतं यार आज. आणि आपण इतके लकी आहोत ना, आज मौसम म्हणजे जे वातावरण आहे ना संपूर्ण ओपन आहे. म्हणजे ढग नाही आहेत काळे काळे, नाहीतर पाऊस नाहीतर बर्फ पडला असता तर वाट लागली असती. तर आज खूप छान वातावरण आहे. तर वर खूप छान मजा येईल. क्या बात. हे बघा ना काय कलरफुल कलरफुल कलरफुल. इथे पण असे छोटे 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 कलरफुल. म्हणजे कसे उगले असतील हे. ते ना तिथे डार्क आहे ते असं वाटतं सैन्य असं ते हां ट्रक आहेत किंवा सैन्य कसं ते हातापायावर चालतं बघा, झोपून चालतं सैन्य आपलं, तसं वाटतंय ते. म्हणजे कुठला पण गनिम आला की तो थोडासा कन्फ्यूज होईल. भारी आहे. पण हे आवडलं आपल्याला, एक नंबर आहे. बघून एवढं प्रसन्न वाटतं. मागातपासून आहे ना ते घाटालूप्स उतरून आम्हाला जांभया येत होत्या की सारखा सारखा टन 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 टन. पण हे बघितल्यानंतर खूप भारी वाटते. आता सगळी ती आलेली थोडीशी पेंग आणि डुलकी उडून गेली. तर म्हणजे आपण उमलिंगला टॉपच्या बेस विलेजला आहे चिसुमले करून. आणि इथून अजून आपल्याला जायचं आहे 28 किलोमीटर. तर त्याच्या आधी म्हटलं काहीतरी खाऊया, कारण निघालो आहे तर फक्त आपण ब्रेड आणि बटर खाल्लं होतं. तर झुले झुले. अब मैगी काय 2 मैगी और क्या मिलेगा? हाँ 2 मैगी और ब्लॅक कॉफ़ी. हां 2 मॅगी आणि ब्लॅक कॉफ़ी पिऊया, थोडा पोटाला आधार. तर इथपर्यंतचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आता थोडंसं 15-20 मिनटं रेस्ट करतो, कारण ते घाटालोप्स उतरून चढून ना खूप कंटाळा आला आणि होट असे फाटायला लागलेत ना. 2 मैगी 2 ब्लॅक कॉफ़ी. पहले मैगी देना, हाँ पहले मैगी 2. फिर ब्लैक कॉफी. हाँ पहला मैगी, फर्स्ट मैगी देन ब्लॅक कॉफ़ी. तर फायनली मॅगी आली आहे. मला असं वाटतं एका पॅकेटमध्ये ना 2 केलेत ना. 10 रुपयाच्या एका पॅकेटमध्ये 2. ठीक आहे, आपल्याला काही जास्त नाही खायचं आहे ना, तर झोप येईल अजून. असं वाटतं पॉवर नॅप घेऊ इथे 5-10 मिनटं. थंड पण वाटतं आहे, गरम पण वाटतं आहे. आणि ब्लॅक कॉफ़ी विथ लेमन घ्यायचं आपल्याला. खायलासुद्धा नाही होत आहे, कारण हे सगळं फाटलं आहे. तोंड उघडतो ना तर सगळं जळजळत आहे. अलगट टाकायचं चमचा तोंडात. आणि जास्त पण मॅगी पोट भरून खाल्ली ना नंतर जबरदस्त ॲसिडिटी होते. थोड्यात थोडकं ठीक आहे, कारण ते राईस होता, त्यानंतर ऑमलेट पाव, ते सगळं नाही पाहिजे. थोडीशी मॅगी इनफ. चला खाऊया, पुढचा प्रवास करूया. तर मंडळी उमलिंगलाच्या बेसला म्हणू शकतो, कारण 26 किलोमीटरपासून इथून आपल्याला जायचं उमलिंगला. आणि त्याच्या आधी इथे आहे उमलिंगला रेस्टॉरंट. तर इथे तुम्ही छोटासा टी ब्रेकफास्ट करू शकता. आणि इथून आपल्याला 26 किलोमीटर फक्त खडी चढाई करायची आहे. 26 किलोमीटरसाठी बोलले अर्धा तास ते पाऊण तास लागेल. तर आम्ही आलो होतो 3 जणं मुंबईला मुंबई राईडसाठी. पण हे बघा एकनाथ भाऊ इकडे आहेत. हे काय जय हिंद. धावून आले, काय बात आहे. हे बघा एकनाथ भाऊ पहिला नंबर. मी बोललो ना तुम्हाला, ते पुढे गेलेत. सगळीकडे थांबत येतोय. तुम्ही ते आर्मीवाले थांबवत होते तुम्हाला, आणि तुमच्या पाठोपाठ मी. अहो लुंबाच्या त्या आर्मीवाला होता ना, एक आपण आलो त्या रस्त्याला इकडं तिथं तुम्हाला थांबवतो आर्मीवाला. आम्ही थांबलो होतो. कुठे थांबले आपण? मी हँडग्लोव्ह चेंज नाही केलं तिथं. अहो नाही, मला थांबून ठेवला अर्धा तास. का? हे कुठे माझ्याकडे परमिट? आणि बसून ठेवला दुसरा आर्मी आला,
मग ते महाराष्ट्र मराठीत बोलला तो. म्हटलं माझे जोडीदार पुढे गेले, मी घेतलं नाही याच्यामध्ये. अरे ग्रुपमध्ये होतं ना. अरे चला आम्ही जाऊन येतो. तर ज्या माणसाला शोधवतो तो माणूस पहिलाच येऊन येते. शाळेला हे भारी आहे. काय बोलायचं. तर मंडळी फायनली आपली उमलिंगला पासची, उमलिंगला टॉपची चढाई सुरुवात झालेली आहे. आणि भरपूर सारे रायडर, भरपूर सारे भारताच्या कोण्याकोण्यामधून रायडर्स आता जाऊन आलेले आहेत. तर आपण आता चढाई करतो. तर आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत, त्या टॉपला. क्या बात आहे. फायनली चढाई सुरू झालेली आहे. असं धगधग टिटूप. क्या बात. मंडळी रोडची कामं बघा काय उत्कृष्टरित्या केलेली आहेत. म्हणजे 17,000 17,500 फीटावर या BROने इतकी सुंदर अशी रस्त्याची कामं केलेली आहेत ना. क्या बात. त्याच्यामुळे आपला प्रवास कसा अगदी सुखकर होतो. आता लगभग 15-14 किलोमीटर नंतर आपण पोचू आपल्या मुंबईच्या डेस्टिनेशन पॉईंटला. मंडळी पाहताय काय, तुमचा भाऊ हळूहळू स्कूटरला घेऊन 10-15च्या स्पीडने उमलिंगला टॉपला पोचतोय. आणि ते बघा अवघ्या 4 ते 5 किलोमीटरवर आहे उमलिंगला टॉप. आणि समोर बघा सगळे उंचच्या उंच हे हिमालय पर्वत आपल्या समोर आता चिंटुकले झालेले आहेत. ओ क्या बात आहे. किती लांबपर्यंतचा प्रदेश दिसतो, किती लांबपर्यंतचा. वाव यार, व्हॉट अ फिलिंग. पण एक चांगलं आहे की आजचं वातावरण लाखात एक आहे. खारदुंगल्याला आपली असली बँड वाजली होती ना, हात पाय सगळं फ्रीज झालं होतं. आणि आजचं उमलिंगलाचं वातावरण बाबा सोने पे सुहागा. आलं. हो मंडळी, फायनली पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतंय. जगातलं सगळ्यात उंच मोटरेबल पास ला मी पोचले. क्या बात आहे. ओहो जिंकलो देवा, जिंकलो. क्या बात आहे. जगातल्या सगळ्यात हायस्ट मोटरेबल पासला तुमचा भाऊ स्कूटरवरून पोचलेला आहे. सोने पे सुहागा यार. काय फिलिंग, काय व्यक्त करू, काय नाही करू. ओ माय गॉड, व्हॉट अ फिलिंग यार. ऑफ रोड. हो ग्रेट फिलिंग यार. उमलिंगला लव यू उमलिंगला. थँक्यू भाभी, तुझ्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. फायनली आनंद पोटात माझ्या मावेना रमावना, आनंद पोटात माझ्या मावना. क्या बात आहे मंडळी. जगातलं हायेस्ट मोटरेबल पास उमलिंगला पास, आणि इथे मी पोचलोय. हो व्हॉट अ फिलिंग. सगळे बाईकवर आहेत आणि मी आलेलो आहे स्कूटरवरून. क्या बात. ग्रेट. व्हॉट अ नाईस फिलिंग यार मॅन. एक नंबर. फायनली आपण पोचलेलो आहे उमलिंगला पास. कॉंग्रॅच्युलेशन्स, आपण करून दाखवलं. एक नंबर. मजा आली. क्या बात. नितीन पास्टे. we need to see, just go through this.
family blogger on the YouTube. आय एम अ म्युझिशियन ड्रमर सोलो ट्रेकर फॅमिली लाइफस्टाइल ब्लॉग्स. ध्यान से देखिए. तरी सर आप कहाँ से आए हो? हम लोग तो यूके से आए हैं. ओ स्पेशली हम गाड़ी में आए 14 लोग हैं, बॉयज ट्रिप कर रहे हैं लेह लद्दाख. बाइक के लोग ये बाइक पे आ रहे हैं. हाँ हम गाड़ी में थे. गाड़ी से. बराबर. तो हाँ हम यूके से आ रहे हैं. एंड इट वाज एन अमेजिंग ट्रिप सो फार. हाँ बहुत मज़ा आ रहा है. लोग बोलते हैं ऑक्सीजन चाहिएगा, वो चाहिएगा, थोड़ी डर लग रही थी. आ गए, आपसे बात कर रहे हैं बराबर. बिना सांस फूले बात कर रहे हैं. जैसा आपने बोला ड्रीम बिग तो हो यस जाएगा. यस यस. भगवान तो साथ में है ही साथ है. में है. बराबर है. अच्छे दिल तमन्ना से कुछ भी करते हो तो वो हासिल होती है. हाँ लेकिन आप जैसे लोगों के साथ ऐसे मिलने के बाद वो हौसला ज़्यादा बढ़ जाता है. और बुलंद होता है हाँ कि भाई हम तो भाई गाड़ी में आए हैं हाँ ऐसे वेदर में. जो हम तो ये 3 लेयर और ये सब टोपी वगैरह. लेकिन भाई साहब आपका ये जो देखा ना भाई, Hats off. तो दिल गार्डन तो बहुत अंडरस्टेटमेंट. लेकिन यार हैट्स ऑफ बहुत इट्स वेरी अंडरस्टेटमेंट. इट्स वेरी अंडरस्टेटमेंट. But amazing to feel to have a people like you in this world. थैंक You यू. know, hats off बहुत छोटा है लेकिन फिर भी नीतीश हाँ भाई नहीं नहीं बराबर. too good bro. Keep doing it, keep rocking it. You know भगवान तो साथ में है ही है. साथ में है. You know amazing भाई. बस Amazing. 100% बोलते हैं ना, ऑनेस्टी से करो सब कुछ अच्छा बहुत होगा. सही बोला भाई. दिल साफ रहेगा तो बस, सब साफ है. सब साफ है. अपन अच्छे है तो सामने वाला अच्छा है. अच्छा ही है. नहीं तो कुछ नहीं. सही है भाई, ऐसा. सही है, बहुत सही है. चलो जय श्री राम जय श्री राम. जय श्री राम. ये बात मंडळी, फायनली मुंबई लडाख मुंबई असं ॲडव्हेंचर बाईक राईडचं स्वप्न आपण जे पाहिलं होतं ते आता आपण येऊन जगातल्या सगळ्यात हायेस्ट मोटरेबल पासवर येऊन पोचलेलं आहे, जे आहे उमलिंगला पास. आणि त्याची उंची आहे 19,024 फूट समुद्र सपाटीपासून. आणि माझ्या मागे पाहू शकता हाच तो उमलिंगला पास आहे जो सगळ्या बायकरचं एक ड्रीम असतं. त्याचप्रमाणे माझंसुद्धा एक ते ड्रीम होतं. फायनली ते पूर्ण झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण हे ड्रीम पूर्ण केलेलं आहे आपल्या सुझुकी रुस्तम 125वरून. आणि मुंबई लडाख मुंबई असा प्रवास आपण आपल्या सुझुकी रुस्तम 125वरून केलेला आहे. तर थँक्यू रुस्तम, तुझ्यामुळेच हे सगळं काही शक्य झालं. असाच बराच लाखो किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा आहे. तर लव यू सो मच. आणि खूप प्राऊड फील होतं आहे. आणि इथे आल्यावर ना जेवढे पण बायकर्स आहेत त्यांचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जातं आहे इथे. तर तीसुद्धा एक अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी. तर निशान भाऊ खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. वयाच्या 62व्या वर्षी आम्ही उमलिंगला पास क्रॉस केलेला आहे. आणि एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा म्हणजे अजूनपर्यंत असलं सर्टिफिकेट तरी नव्हतं आपल्याकडे. शाळेत बरीच सर्टिफिकेट भेटली असतील, कॉलेजमध्ये बरीच मिळाली, पण हे जागतिक स्तरावरचं जे सर्टिफिकेट आहे ते काहीतरी वेगळं अचिव्हमेंट केलं. जी आपली एक हाऊस असते, जी मौज असते ना, त्याला वेगळी एक प्रोफेशनल कलाटणी देऊन आम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. तर खूप छान वाटतं आहे. आणि तुम्ही देखील स्वप्न पहा, तुमची देखील स्वप्न नक्की पूर्ण होतील. हां तर मंडळी 3,500 किलोमीटर बसून पाहिलेलं स्वप्न आपण पूर्ण केलेलं आहे. आणि आपण आपल्या स्कूटरवर सुझुकी बर्गमॅन 125वर पोचलो. जगातील सगळ्यात उंच मोटरेबल पासवर उमलिंगला पास. आणि फायनली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. जे आलेत त्यांना सगळ्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलेलं आहे. क्या बात आहे, वॉट अ प्राऊड म्हणजे यार. हां जाम भारी वाटतं आहे. एक नंबर जाम भारी वाटतं आहे. म्हणजे जे मुंबई लडाख मुंबई ड्रीम ॲडव्हेंचर राईडचं जे स्वप्न होतं ते हे सर्टिफिकेट हातात घेतल्यानंतर पूर्ण झालं यार, पूर्ण झालं. जाम भारी, शब्द नाहीत. एवढंच सांगेन की शिवरायांच्या प्रेरणेने अजून भरपूर आपल्याला काय काय करायचं आहे. येस, जय शिवराय जय शिवराय. तर म्हणजे आपण सुद्धा आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा स्टिकर इथे लावलेला आहे. आणखी एका ठिकाणी लावला आहे. तर इथे भरपूर
इथे भरपूर जणांनी स्टिकर लावले, त्याच्यात एक जागा शोधून मी सुद्धा लावलाय. कुठे गेला रे? हा बघा, माय सबस्क्रायबर फॅमिली, येस लव यू माय फॅमिली, सोलो रायडर नितीन पास्टे. तर या सगळ्या चेंगराचेंगरीत आपला सुद्धा स्टिकर लागलेला आहे. चला निघूया. थँक्यू. तर चला फायनली घेतो इथून राम राम, कारण आता आपल्याला परतीचा प्रवास 3 तासाचा आहे. त्यानंतर इथे खूप कोल्ड आहे आणि हँडग्लोव्ज वगैरे नाही घातलेलं, त्यामुळे भरपूर असं चिल्ड झालेलं आहे. तर इथला आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. तर इथे बऱ्याच जणांनी स्टिकर लावलेलं आहे, आपण सुद्धा आपलं स्टिकर लावलेलं आहे. ते कधी येईन तेव्हा बघेन आपलं स्टिकर साबूत आहे की नाही आहे. आणि हा असा आहे उमलिंगला पास, आणि इथे डॅमचौकला एक रस्ता जातो जिथे तुम्ही चायना बॉर्डरला जाऊ शकता. डॅमचौक इथून आहे आय थिंक 30 किलोमीटरवर आहे इथून चायना बॉर्डर. तर ज्यांना जायचं आहे चायना बॉर्डर जवळून बघायचे आहे ते लोक इथून डॅमचौकला जाऊ शकतात. आणि बघा, प्रत्येक मोटरेबल बाईक रायडरचं स्वप्न पूर्ण आहे. काही शब्द आठवत नाही. चला फायनली घेऊया इथून निरोप. हा असा काहीसा परिसर आहे आणि सगळे हिमालयन पर्वत जे आहेत ते आपल्या डोळ्याच्या नजरेच्या आहे ना खाली दिसत आहेत, कारण आपण आहोत सगळ्यात वर 19,024 फुटावर. याच्यानंतर काही वर्षांमध्ये मिगला पाससुद्धा येणार आहे 19,500 फुटावर. तर जेव्हा तिथला रस्ता कंप्लीट होईल बनेल तर तिथलासुद्धा आपण नक्की प्रयत्न करू, ट्राय करू मोटरेबल पास कवर करण्यासाठी, आणि तिथलंसुद्धा गिनीज वर्ल्डच्या सर्टिफिकेटवर आपलं नाव नोंदूया. तर चला फायनली धापा लागल्या जाता, परतीचा प्रवास करूया. सूर्य मावळायला येते आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला काळजी घ्या. जय शिवराय. तर चला मंडळी फायनली आपण घेऊया इथून निरोप. तर पुन्हा नक्की येऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता खाली पोचूया. इकडचं जे सर्टिफिकेट देण्याचं होतं ना ते सुद्धा बंद झालेलं आहे, कारण 5 वाजल्यानंतर कोणी थांबत नाही, कारण आता हळूहळू सूर्यास्त होईल आणि त्यानंतर टेम्परेचर डाऊन होईल. तर चला आता आपण पोचूया फटाफट खाली, कारण टेम्परेचर आता डाऊन व्हायला सुरुवात झाली आहे. मस्त 1 तास होतो उमलिंगला पासला, 1 तास. लय भारी. एवढ्या लांबून आलो तर उतना तो बनता ही आहे. चलो, तर परतीचा प्रवास हॉटेलवर होमस्टेला पोचायला 9 वाजतील. आता आपल्याला 6 वाजलेत. 3 तासाचं रनिंग आहे, 150 किलोमीटर. लेट्स गो. 2 hours later. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण आयुष्यात पहिल्यांदा करतो ना, ती कायम आपल्यासाठी एक स्पेशल अशी आठवण बनून राहते. आज मी सुद्धा अशीच एक आठवण सोबत घेऊन आणि अशा एका कठीण वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रॉपर प्लॅनिंग, तितकीच मेहनत आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिकता अंगी बाळगून अगदी सोप्या पद्धतीनं सोडवून या मनाला शांत करून या आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला लागलोय. ते म्हणतात ना, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. तर मंडळी मस्त असा हायेस्ट उमलिंगला पास कवर करून क्रॉस करून झाल्यानंतर आता मस्त असा जेवणाचा आस्वाद घेते. अपना होमस्टे का नाम क्या है रखे आप? ऐसा कुछ बुप्पा, BUPA, BUK, बुक्का होमस्टे. तो ये ओनर है बुक्का होमस्टे के, और इनका हाथ का खाना बहुत अच्छा. कल 1 नंबर अंडा करी और चपाती बनाया था, दाल चावल. कसं होतं कालचं जेवण? घरगुती. तुम्हाला काय आवडलं? अंडा कढी. आता मस्त थकलेत सगळे. आणि आज मी सकाळी जाताना छोले सांगितलेले, मस्त छोले बनाए है. बहुत बहुत धन्यवाद आपका. तर आता जेवूया, जेवणाचा आस्वाद घेऊया.